फुलटॉस, लोअर फुलटॉस, खूपच सुंदर गॅप मध्ये ढकलून दिलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. खूपच सुंदर सुरुवात गडदवारी संघाची. दोन्हीही गिरणारे पंचकृषीतले संघ, अगदी नावाजलेले संघ दोन्ही. नक्कीच सामना कोणीही जिंको, गिरणाऱ्या पंचकृषीतल्या टीमचं नाव गाजणार. पुढील चेंडू आबीचा. पहिल्या चेंडूवरती चौकार. बघूया पॉवर प्ले मध्ये किती धावा खेचताय. ऑफ साइडच्या साइडने मारा आणि गॅप मध्ये मिस टायमिंग शॉट आणि मिस फिल्डिंग पण. 2 धावा पूर्ण. अभि ओ वॉट डिलिव्हरी. डॉट चेंडू. आमचे समालोचक ज्ञानेश्वर भाऊ माले उपस्थित झालेले आणि आज काही त्यांनी हायगाई करायची नाही, बोलायची. अगदीच त्या ठिकाणी जिथे विकी दादांचं मॅनेजमेंट तिथे काय कमी पडणार. यावेळेस त्या ठिकाणी या वेळेस रफ्तारला अगदीच वाईट करार त्या ठिकाणी दिलाय पंचांनी. चांगला चेंडू. आणि यावेळेस शांताराम पाटील हुशार आहेत त्या ठिकाणी. लगेचच 1 बाउन्स सुद्धा त्या ठिकाणी अभिला त्या ठिकाणी घोषित केले की येणारा जर दुसरा बाउन्स आला तर तुला पनिश होईल. कारण बॅटरसाठी डेंजरस असलेले चेंडू उर्वरित 2 जर त्या ठिकाणी टाकले गेले ओव्हरमध्ये तर गोलंदाजी करता येत नाही. क्रिकेटचा नियम. यावेळेस इनसाइड आउट. थ्रो द कव्हर. एक टप्पा सीमा पार. 4 चौकार. चांगला फटका त्या ठिकाणी. इथे प्लॅनिंग थोडस बदललंय. किरण मागे थांबलाय. समोर कोण आलाय? अंकुश आणि लकी आलाय. ही गडदवाडीचं प्लॅनिंग. अभिवरती वार केलाय, इथे पलटवार केलाय. आणि अगदीच त्या ठिकाणी जर इथे विचार केला ना मित्रांनो, प्रत्येक क्षेत्रातली माणसं, विकी दादांवरती प्रेम करणारी माणसं असू द्या, निलेश दादांवरती प्रेम करणारी, सर्वसाधारण गडदवाडी, विकी दादा एक नजर मागे टाका. अगदी साधी सुधी माणसं सुद्धा क्रिकेटचा आनंद घेणारी, त्यावर तुमच्यावरती प्रेम करणारी आणि आजच्या दिवसात या स्पर्धेला अगदी त्या ठिकाणी चांगलं ठरवणारी माणसं सुद्धा त्या ठिकाणी आली आहेत. कारण फार कमी आपण दिवस त्या ठिकाणी बघितले. फार पावसाळे त्या ठिकाणी धोतर टोपीवाल्या माणसांनी त्या ठिकाणी पाहिलीत. ते सुद्धा आले त्या ठिकाणी मॅच बघायला. इथे बॅटची कडा, झेल सुटलाय, चेंडू सीमा पार जाईल, यावेळेस चौकार येईल. 4 धावा त्या ठिकाणी येतील. या क्षणाला धावफलकामध्ये वाढ होती. या पहिलं षटक संपलंय. तेच रफ्तार के सौदागर थोडासा महाग ठरलाय. 15 खर्च केला त्या ठिकाणी अभिनव. आदित्यवरती यावेळेस जबाबदारी. आदित्य यावेळेस सेकंड ओव्हर हाताळतील.